विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी मराठी गद्यपाठ क्रमांक 3 अशी पुस्तकं त्याचे लेखक आहेत डॉक्टर निर्मल कुमार पडकुले। आता या पाठाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण बराचसा भाग अभ्यासलेला आहे। पुस्तकांचं काय महत्त्व असतं, पुस्तकं ही जीवनाला कशी सुंदरत्व देतात, आनंद देतात, जीवन जगवायला शिकवतात, सुखदुःख जे असते ते सुख वाढवतात, दुःख घालवतात, असं लेखकांना काय करायचं इथे थोडक्यात सांगायचे। पुस्तकांना किती महत्त्व आहे ही इथे त्यांनी काय केलेलं आहे थोडक्यात दाखवून दिलेले आहे आपल्याला। म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकातील जी काही लेखकांची नावं आलेली आहेत ती लेखकांची नावं आपण अभ्यासलेली आहेत, त्यांनी कशा पद्धतीनं वर्णन केलेले या पुस्तकांचं हे आपल्याला इथे काय करायचं थोडक्यात शिकायला मिळालेले। आता पाठ नंबर आपलं 11, 12 आणि पाठ नंबर 13 वर आपण आलेला आहोत। पाठ नंबर 13 वरील जो हा भाग आहे इथे आपण पाठ नंबर 13 वर इथे आपण आलेला आहोत। आता फळ्यावरती काही मी तुम्हाला शब्दार्थ दिलेले हे शब्दार्थ इथे आपल्याला काय करायचे अभ्यासाचे। उत्कट, तीव्र, तीक्ष्ण, रंगाढंगाचं, स्वरूपाचे, वृत्तीचे, विमनस्क, विषण्य, उदासपणा, बलदंड, शक्तिमान, ताकदवार, मनसुबे, वेद, मनोगत, शोष, कोरड, घशाला कोरड पडण्याची स्थिती, बाणा, ब्रीद, शील, प्रतिज्ञा, कणखर, घट्ट, मजबूत, दणकट, त्याच्यानंतर बुलंद, भव्य, थोर, टोलेजंग, त्याच्यानंतर वैफल्य, नैराश्य, उद्विग्नता, खिन्नता, कंटाळा, अवीट, आढळ, आतूट, अक्षय, अमर, जीवापाड, जीवापलीकडे, जीवापेक्षा जास्त, मूढपणे, दुमडणे, मूढपणे, दुमडणे, त्याच्यानंतर शास्त्रवास, त्रास, नैराश्य, वैफल्य, नैराश्य आणि इथे दुसरा दिलेला आहे बघा शब्दार्थ उद्विग्नता, खिन्नता, कंटाळवाणा। त्याच्यानंतर वाक्याला त्यांचे अर्थ दिलेले हस्तगत करणे, आत्मसात होणे, प्राप्त होणे, खिळवून ठेवणे, जखडून ठेवणे, त्याच्यानंतर पायाचे साखळदंड तोडणे, कोणत्याही प्रकारची गुलामगिरी नाहीशी करणे। थोडक्यात हे शब्दार्थ तुम्हाला मी अगोदरच दिलेले पाठाचं ज्यावेळेला आपण अभ्यास करताना ते काय होणार आहे हे शब्दार्थ येणार आहे। आता पाठ नंबर 13 वरचा हा उजवीकडचा भाग आहे बघा। आता म्हटलेलं आहे अर्नेस्ट हेमिंग्वे हा एक विलक्षण प्रतिभेचा लेखक होऊन गेला। हा लेखक कोण आहे तर अमेरिकेतील असणारा हा साहित्यिक आहे, लेखक आहे की ते आपल्याला त्याने दाखवलेले आहे। साहजिकच त्याची जीवनदृष्टी त्याच्या साहित्यातून प्रकट झालेली आहे। त्यानं केलेले लेखन जे आहे या लेखनातून त्याची जीवनाची जी काही दिशा आहे ती इथे दाखवलेली आहे। द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी याच बलदंड वृत्तीने भरलेली आहे। ही त्यानं कादंबरी लिहिलेली, हे कादंबरीचं नाव आहे बलदंड वृत्तीने, म्हणजे चांगलं त्या ठिकाणी बळकटीनं, बल म्हणजे बळकट असणारं लक्षात घ्या, दंड वृत्तीने भरलेले आहे। त्याचं मन जे आहे किंवा त्याचे विचार जे आहे त्या विचारानं भरलेले। मग काय त्या याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेले आहे, त्याने काय त्या ठिकाणी आपल्याला वृत्तीचं काय अनुभव सांगितलेलं आहे, एक उदाहरण त्यांना फार मोठं दिलेले काय सांगितलेलं आहे बघा की माणसाच्या जीवनामध्ये माणूस एखादी इच्छाशक्ती ज्या वेळेला तो प्रकट करत असतो, एखादी इच्छाशक्ती ज्या वेळेला तो मनातून प्रकट करत असतो, तिथे हार न मानता जर त्यानं त्या प्रयत्न केला तर तो कुठलाही प्रयत्न असू द्या तो प्रयत्न निश्चितच यशस्वी होतो, त्याला कुठलीही कारणं सांगावी लागत नाही। तसं द ओल्ड मॅन अँड द सी या कादंबरीतलं जे उदाहरण जे आहे हे उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे। काय उदाहरण ते नीट ऐका आता। एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात आपली होडी ढकलतो। बघा, अथांग म्हणजे जिथे थांब पत्ताही लागत नाही असा असणारा जो सागर आहे, समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये आपली होडी काय करतो तो ढकलतो। त्याला सामान्य मासे नको होते, छोटे छोटे मासे त्याला काय पाहिजे नको होते किंवा तो पकडू शकत नव्हता किंवा त्याला पकडायचे नव्हते। देव माशाला जिंकण्याचे धाडशी मनसुबे
मनसुबे. लक्षात घ्या, मनसुबे म्हणजे काय? मनसुबे बेत, मनोगत, बलदंड, शक्तिमान, ताकदवान, विमनस्क, विषण्य, दासपणा हे शब्द आले बघा. मनसुबे बेत मनोगत. मनसुबे मनात रचून हा कट म्हातारा होडी बलवत कित्येक मैल अंतरावर गेला. पोटात अन्न नव्हतं, ताण्यानं त्याला शोष पडला होता, पण माग फिरायचं नाही. हा त्याचा बाणा होता, हा त्याचा शोष. कोरड कशाला कोरड पडण्याची स्थिती, बाणा. ब्रीद होतं त्याचं, शील होतं त्याचं, प्रतिज्ञा होती. त्याच्या थकलेल्या हाडात अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची आणि सागरावर मात करण्याची जिद्द होती. कधी न सापडलेला हा प्रचंड देव मासा आज आपण मिळवायचा या आकांक्षेने, या इच्छेने रोमारोमातून पेटून निघालेला हा कणखर आशावादी म्हातारा पुढे पुढे चालला होता. लक्षात, रोमारोमातून, प्रत्येक नसानसातून, प्रत्येक अवयवातून, प्रत्येक शरीराच्या भागातून तो ताकदवार की मी हे करणारच, ते मी मिळवणारच, त्या देवमाशाला पकडणारच, हा कणखर आशावादी म्हातारा पुढे पुढेच निघालेला होता. लक्षात घ्या, कणखर, घट्ट, मजबूत, दणकट असा देवमासा पकडण्यासाठी तो सथांग समुद्रामध्ये निघालेला होता. देवमासा इतका मोठा असतो, कधी कधी या छोटे छोटे जे नाव असते म्हणा, नाव असते, होडे असतात, त्याला जर त्याने फटका मारला किंवा त्यानं जर त्या ठिकाणी पाण्यामध्ये उसळी मारली तर ती होडी किंवा नाव सुद्धा अशी उलटी होऊ शकते. इतकी ताकद त्याची प्रचंड असते. पण हा आशावादी म्हातारा मात्र तो पुढे पुढे चाललेला आहे. देवमासा मिळण्याचे चिन्ह दिसत नव्हते. उपाशी पोट कुरकुरत होतं, थकलेले हातपाय होडी मागे घेण्यास सल्ला देत होते, पण हटवादी मन परतायला तयार नव्हतं. तो तसाच होडी वलवत पुढे चालला. एकाएकी प्रचंड खळबळ झाली. म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देवमासा सापडला होता. आपल्या बुलंद मुसंडीनं जाळं तोडून तो बुलंद उभे थोर खुले जंगल तोडून तो सहज सुटून गेला असता. पण आता म्हाताऱ्याच्या हातात वज्राचे बळ आलं होतं. लक्षात घ्या, ताकद आली होती, शस्त्रास्त्र आहे. लक्षात घ्या, विष्णूचं असणारं शस्त्राचं वज्राचं बळ ज्याला कोणी त्या ठिकाणी वापरू शकत नाही, हरवू शकत नाही, असं वज्राचं शस्त्रास्त्रासारखं वज्र म्हणजे असणारं विष्णूचं असणारं शस्त्र आहे. त्याला कोणी वापरू शकत नाही, त्याला कोणी तोडू शकत नाही, हरवू शकत नाही, असं असणारं या शस्त्रास्त्रासारखं राकोटीचं बळ त्याला म्हाताऱ्याला आलं होतं. जीवाची शर्त करून, जीवाची ताकद लावून हातातल्या भाल्यानं देवमाशाला त्यानं तास 2 तास झुंजून ठार केलं. ते धूळ होडीला बांधून विजयोत्मादाने म्हणजे विजयाच्या आनंदाने तो परतू लागला. आज त्याला जाळ्यात कधी न सापडलेला आणि आपल्या शेपटीच्या तडाख्यानं मोठमोठ्या होड्या उलटून टाकणारा महाबलिष्ठ देवमासा त्याच्या पराक्रमाने सापडला होता. किनाऱ्याकडे परतताना शार्क माशाच्या टोळीनं त्या देवमाशावर हल्ले चढवले. तो देवमासा पकडला जाळ्यात. त्या जाळ्यामध्ये त्यांना भाल्यानं ठार केलं. तो परत चाललेला होता कुठे, इकडे किनाऱ्यावर. पण छोटे छोटे शार्क मासे असतात, शार्क माशाच्या टोळ्या त्या मेलेल्या माशावर हल्ले चढवले. ते त्याचे लचके तोडू लागले, ते मांस खाऊ लागले. त्यांच्याशी म्हाताऱ्याला झुंजावं लागलं. तो परतला आणि उन्मादानं, मनातल्या आनंदाच्या उसळीनं आरोळी टुटून म्हणाला, अरे मी देव माशाची शिकार केली, तुम्हाला ते कधी जमलं नाही, पण आज मी तो पराक्रम केला, मी देव मासा पकडला. पण म्हाताऱ्यालाही समाधान फार वेळ मिळाला नाही. देव माशाचं बहुतेक मांस शार्क माशाने मटकावलं होतं. आता उरला होता तो त्याच्या हाडांचा प्रचंड सांगाडा. देव मासा जाळ्यात सापडूनही आणि त्याची शर्तीनं शिकार करूनही तो मिळाल्याचा आनंद उरला नव्हता. लक्षात घ्या, जेव्हा अशा पद्धतीनं त्याला तिथे म्हातारा थोडासा हसला, पण एखादा हा प्रयत्न करायचा म्हणून तो निघून गेला. ठीक आहे, आता अशा पद्धतीनं ह्या कादंबरीतली असणारी जी कथा आहे, ती कादंबरी आहे ती संपली. पण आता हेमिंग मला काय सांगायचं याच्यातून,
लक्षात घ्या. हेमिंग्वेनं केलेलं हे वर्णन आहे. काय सांगायचं आहे, काय सांगायचं आहे? अति बलाढ्य, क्रूर, नियती आणि दुबळा महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो लाखो वर्षापासून कधीच न संपणारं एक सनातन म्हणजे पुरातन आणि चिरंतन दोन वैद्य चालू आहे. चिरंतन म्हणजे कधीही नष्ट न होणारं, टिकणारं असं म्हणायचं लक्षात घ्या. चिरंतन दोन वैद्य चालू आहे, कधी न संपणारं असं युद्ध चालू आहे. नियती जबरदस्त असेल पण दुबळ्या माणसातही अदम्य आकांक्षाशी आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटली आहे. जयष्णू वृत्तीने म्हणजे जिंकण्याच्या वृत्तीने तो माणूस, जयष्णूचा अर्थ सांगितला तुम्हाला. जयष्णू म्हणजे जिंकण्याच्या वृत्तीने तो माणूस आपल्या पराभवाशी झगडत आहे. सध्या निष्ठुर नियती त्याला हुलकवण्यात येत असली आणि त्याचा तेजोभंग करत असली तरी क्षण असा येणार आहे की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे. असं तर हे विंगलाला सुचवायचं नाही ना. बघा, ते काही असो पण या छोट्या कादंबरीनं लेखक म्हणतात की माझ्या मनातलं वैफल्य आणि उद्विग्नता पार धुवून टाकले. ते नैराश्य होतं आणि जे विनाकारण मी निराश व्हायचो, दुःखी व्हायचो, ते काय केली, निघून गेली, पार धुवून टाकले. लेखक म्हणतात मी पुन्हा ताजा टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो जगण्या मरण्याचा खेळ तर अखंड चाललेलाच आहे. मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळं टाकलं तरी ते तोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैरसंचार करायचा. हे जीवन चांगलं आनंदी सुखकार जगण्यासाठी आहे. किती जरी निसर्गानं नियतीनं किती संकट आली तरी त्याला घाबरायचं नाही, पुन्हा चालत राहायचं असं लक्षात आहे. हेमिंग्वेला कदाचित हेच भूमिका अभिप्रेत असेल. त्याच्या कादंबरीनं मला झपाटून टाकलं. मात्र खरं अशी मंत्रमुग्ध करणारी, गदगद हलवणारी, हृदयाला कडकडून दंश करणारी, आनंदाच्या आणि उन्मादाच्या आसमानात बेहोश बराऱ्या घालायला लावणारी, हसवणारी, रडवणारी, जीवनाचा सुगंध उधळणारी नाना प्रकारची पुस्तकं वाचण्यात आणि त्यांच्या माध्यमातून महान लेखक कवींच्या अंतरंगाला भेटण्यात केवढा तरी आनंद सापडलेला आहे. अशी पुस्तकं जगण्याचा काय करतात, अर्थ सांगतात, जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात, सुगंधी स्पर्श देतात, आनंद देतात. ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण तर असतातच. ललित साहित्य आणि वैचारिक विचाराचं साहित्य आणि दुसरं कादंबरीचं साहित्य. ललित आणि वैचारिक साहित्य मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण तर असतातच पण त्यातून काही नव्या प्रेरणा वाचकाला अविवाहित करतात. जीवन नव्या प्रेरणा ज्या आहेत ते वाचकाला अविवाहित करतात. मी लग्न झालं आहे, प्रापंचिक आहे, कसं करायचं, वाचू का नको पुस्तकं, हे नाही आहे. ते तारुण्य आणतात असं त्याचा अर्थ लक्षात घ्या. जीवन कसं आहे एवढं सांगणं हे पुस्तकाचं काम नाही. ते कसं असावं हे समर्थपणानं सांगणारी ही पुस्तकं आपल्याला जगण्याची हिंमत देतात. माणुसकीचा पक्ष घेऊन उभी राहिलेली, न्यायाचा त्याच्यानंतर जय जयकार करणारी, माणसाच्या पायातले साखर दंड तोडायला दंड चुकून उभी राहिलेली काही बंडखोर पुस्तकं एका वाचायचं मी जेव्हा वाचतो तेव्हा माणसावरचा विश्वास वाढायला लागतो. पुस्तकं वेळ घालवण्यासाठी वाचायची हास्यास्पद कल्पना मला चुकीची वाटते. लक्षात घ्या, पुस्तक जे आहे ते फक्त काय वेळ घालवायचा किंवा हास्यास्पद कल्पना आहे की असं नाही. पुस्तक आपल्याला घडवतात, काही वेळा उद्ध्वस्तही करतात. वाईट पुस्तकं वाचली, अविचारी पुस्तकं वाचलीत तर ती उद्ध्वस्तही करतात. पुस्तक म्हणजे प्रतिभावंतांची, विचारवंतांची फुललेली ही स्वप्न असतात. या स्वप्नातूनच उद्याचं वास्तव जन्माला येत असतं. म्हणूनच जगातल्या सौंदर्यपूर्ण वस्तूत लेखक पुन्हा एकदा म्हणतात, मी तरी पुस्तकाचा समावेश करतो. जगातली सर्वात सुंदर वस्तू कोणती असेल तर ती पुस्तक आहे असं लेखक म्हणतो. अशी पुस्तकं आनंदही देतात आणि दुःखही देतात. दुसऱ्यांच्या दुःखानं दुःखी होण्यासाठी मन व्यापक उदार असावं लागतं. ही किमया पुस्तकं करत आली आहेत. पुस्तकांचा अवीट सुगंध, अवीट म्हणजे वीट न येणारा, मनाच्या गाभाऱ्यात दरवळत राहतो. एखादा सुगंध आपल्याला नकोसं वाटतो तसं नाही आहे. हा वीट न येणारा, अवीट
सुगंध म्हणजे पुस्तकं वाचण्यासाठी मला हवी आहेत, तसं मनाच्या गाभाऱ्यात धरवत राहिला म्हणजे जीवनाची सतार मस्त झंकारात राहते. सतार वाद्याचा जसा आवाज या कानावर यावा, कितीही ऐकावा असं वागावं. सतार हे वाद्य आहे. सतार वाद्याचा आवाज हा जसा कानावर यावा, मंजूळ स्वरांनी आपण त्याच्याकडे आकर्षले जावं, तसं ही पुस्तकं जी आहेत, या पुस्तकाचा सुगंध कायम मनामध्ये त्या सतार वाद्यासारखा पुस्तकं म्हटली की लगेच वाचायला सुरुवात करावी, असं नेहमी झंकारात राहावं, आनंदित राहावं, ऐकायला यावं असं लेखक म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने सतार वाद्याची तुलना जी आहे ती लेखकाने पुस्तकाच्या बरोबर केलेली आहे. जगायचं कशासाठी या त्यांच्या पुस्तकातून हा पाठ जे आहे हा पाठ आपल्या अभ्यासासाठी घेतलेला आहे. अशा पद्धतीनं हा पाठ संपलेला आहे. ज्या पाठाच्या खालचे जे स्वाध्याय असतील ते तुम्हाला देणार आहे आणि तसेच बाकीचे इतर काय आपण पुढच्या पाठाला पाहू. पाठ संपलेला आहे. धन्यवाद.